चालूनी आलो तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो तुझ्या पायरीशी आज चालूनी आलो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो स्वामी रंगीन हाऊनिया स्वामीमय झालो नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि शान्ति 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 नमस्कारं प्रभद्रं दमे पराजाधिपतिर्बभूवा केनागाश्वदर्तराणां सुमङ्गल्यं सततं दीर्घमायुः स्वादिनकं धारयेत ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः ॐ केशवाय नमः ॐ नारायणाय नमः ॐ माधवाय नमः ॐ गोविन्दाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरसनाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दक्षाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जड़ा ओम दवा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरम् ओम सत्यो जातं प्रपद्यामि सत्यो जाताय वै नमो नमः देव आहे का देव आहे ना अघोरेभ्यो घोरघोरतरेभ्यः सर्वेभ्यो नमस्ते अस्तरुद्ररूपेभ्यः तन्नरुषाय विद्महे महादेवाय धीमहि रुद्रः प्रचोदयात् ईशानः सर्वविद्यानाम् ईश्वरः सर्वभूतानां ब्रह्मादिपतर्ब्रह्मा शिवो मे अस्तु सदा शिवो प्रियमाणामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् वारणमेव बन्धनां मृत्योर्मुक्षीमामृतात् श्रीमन्महागणाधिपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः सामदेवताभ्यो नमः लक्ष्मीनारायणाभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातापितृभ्यो नमः सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः सर्वेशान्तमल्लादिमार्तण्डाय नमः भवानी शंकर महारुद्र देवताभ्यो नमः श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नरसिंह सरस्वती गुरुदत्तात्रय देवता सहित सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः प्रारम्भकाले समूर्तमत्र प्रबन्धो अस्तु सुखे प्रवेशे नरकमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्य सनदायते ब्रह्मरथं देवं शशिवर्णं
चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये माङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते सर्वकार्येषु नास्तिरेषा मङ्गलम् येषां प्रतिष्ठो भगवान् मङ्गलायतनं हरिः ताराबलं यन्त्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतेरेन्द्रगं स्मरामि तेषां दयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां देवदस्यामोदयशोधनार्दनः ब्रह्माणं ब्रह्म विष्णुमहेश्वराय सरस्वतीं प्रणम्य दोषर्वकार्यार्थसिद्धये सिद्धर्ते उदरो यस्वरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः निर्विजयो भूतृध्रुवाणि धर्मधर्ममा गोविन्द श्री विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्वेतवाराह कल्पे वैवस्वमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः कृष्णामन्ये उत्तरेतरे शालिवानसिके गोदावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मदर्धमाने व्यवहारिके चान्द्रमानेन विश्वावसनामसंवत्सरस्य दक्षिणायने वर्षाऋतौ श्रावणमासे शुक्लपक्षे अद्येन्दोः पौर्णम्यान्तिथोऽद्यद्वासरस्तौ अद्य मन्दवासरे शुभतिथिवार नक्षत्र एवं ग्रहगुणविशेषनिर्दिष्टायां शुभतिथौ कार्याः चन्द्रार्कस्वासनित्वप्राप्त्यर्थं मातुः स्वारोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं एतेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां शुभतिथौ म्हणायचे मम मम आत्मनः आत्मनः श्रुती स्मृती श्रुतिस्मृति पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम् प्राप्त्यर्थम् अस्माकं अस्माकं सहकुटुम्बानां कुटुम्बानां सहपरिवाराणां सहपरिवाराणां क्षेम क्षेम स्थैर्य स्थैर्य धैर्य धैर्य विजय विजय आयु आयु आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं मम मम कुटुम्ब कुटुम्ब उपरि उपरि अखंड अखंड कुलस्वामिनी कुलस्वामिनी कुलदेवता कुलदैवता आराधिता आराधित सद्गुरु सद्गुरु देवता देवता कृपादृष्टि कृपादृष्टि कृपाछत्र कृपाछत्र कृपावरद कृपावर्ध कृपाशीर्वाद कृपाशीर्वाद प्राप्त प्राप्त प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे मम मम मनसि मनसि इच्छित इच्छित चिंतित चिंतित मनोकामना मनोकामना परिपूर्ण परिपूर्ण हेतवे हेतवे मम मम कुटुंब कुटुंब मध्ये मध्ये एकमेकात एकमेकात प्रेम भावना प्रेम भावना उत्तरोत्तर उत्तरोत्तर अभिवृद्ध्यर्थं वृद्ध्यर्थं सकल सकल वैचारिक वैचारिक मतभेदादि मतभेद दोष दोष निवारण निवारण पूर्वक पूर्वक मम मम वास्तु वास्तु मध्ये मध्ये सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ धनलक्ष्मी धनलक्ष्मी संतानलक्ष्मी संतानलक्ष्मी कारुण्यलक्ष्मी कारुण्यलक्ष्मी अन्नपूर्णा अन्नपूर्णा देवता देवता वास वास प्रदीर्घ दीर्घ काळ काळ पर्यंत पर्यंत अभिवृद्ध्यर्थं वृद्ध्यर्थं सकल सकल वास्तुदोष वास्तुदोष निवारण निवारण पूर्वक पूर्वक मम मम वास्तु वास्तु मध्ये मध्ये सदा सर्वकाळ सदा सर्वकाळ आनंदी आनंदी आनंद आनंद प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं धनधान्यादि धनधान्यादि विपुल विपुल संपदा संपदा प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं कायिक कायिक वाचिक वाचिक मानसिक मानसिक दुःख दुःख क्लेश क्लेश संकट संकट अपमृत्यु अपमृत्यु गंडांतरादि गंडांतरादि दंडांतरादि दोष दोष निवारण निवारण पूर्वक पूर्वक स्वारोग्य स्वारोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं मम मम भार्याः भार्याः आचन्द्रार्क आचन्द्रार्क सुवासिनित्व सुवासिनी प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं मम मम सहित सहित मम मम भार्याः भार्याः जन्मकुण्डल्यां जन्मकुण्डल्यां अशुभग्रह अशुभग्रह शुभफल शुभफल प्राप्त्यर्थं प्राप्त्यर्थं अनेन अनेन शीघ्र शीघ्र अतिशीघ्र अतिशीघ्र तात्कालीन तात्कालीन सुसंतान सुसंतान योगफल योगफल प्राप्त प्राप्त प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे अनेन अनेन सद्गुरु सद्गुरु कृपाशीर्वादेन कृपाशीर्वादेन सकल सकल पवित्र पवित्र श्रावण श्रावण मास मास मध्ये मध्ये आगत आगत सकल सकल व्रतवैकल्यादि व्रतवैकल्यादि महापुण्यफल महापुण्यफल प्राप्त प्राप्त प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे अनेन अनेन सकल सकल श्रावण श्रावण मासादि
वासादि पुण्यफल पुण्यफल प्राप्त प्राप्त प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे जन्म जन्म जन्मांतर जन्मांतर सद्गुरु सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज महाराज देवता देवता चरण कमल चरणकमल पादुका पादुका सेवा भाग्य सेवा भाग्य प्राप्त प्राप्त प्रीत्यर्थे प्रीत्यर्थे सद्गुरु सद्गुरु स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज महाराज आगमन आगमन पूर्वक पूर्वक पादुका पादुका उपरि उपरि नानाविध नानाविध द्रव्येन द्रव्येन अभिषेक अभिषेक सेवा सेवा सहित सहित नैवेद्य नैवेद्य संतर्पण संतर्पण ब्राह्मण ब्राह्मण भोजनादि भोजनादि सेवा सेवा सकल स्वामी भक्त स्वामी भक्त परिवार परिवार मध्ये मध्ये अन्नदानादि अन्नदानादि सेवा सेवा कर्म कर्म अहम अहम स्वामींना सगळे संकल्प केले हा तुमच्या लक्षात आला असेल तर तुम्हाला काही विशेष प्रार्थना करायची असेल देवाई मनातल्या मनात स्वामींना प्रार्थना करा कारयिष्येदा तत्रादो निर्विघ्नता सिद्धं महागणपते स्मरणं च पूजनं च करिष्येदा कलयेदा जोडा एक त्या तीन देताना हात प्रसाद द्या ओम ज्ञानं त्वा गणपतिं भवामहे कविं कवीनामपवस्रोस्तमन्ना ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदाश्रमणोदविषेदसादनं ओ गणपतिमावाहयामि भवागणपतिमावाहयामि स्वाहा गणपतिमावाहयामि ओम भूर्भुवः स्वाहा श्रीगणपतिमावाहयामि स्थापयामि पूजयामि श्रीगणमहागणाधिपतये नमः यामि देवदर्शनम् ओम नमो भवस्नान ऊर्जे दधाता महेरणाय चक्षुषे यो वश्यमतमोरजपुत्राय देवः उषधीर्मातः तस्मारङ्गमावयश्यायमतः आभोजने ताजः लाभजनस्थानं समर्पयामि पञ्चमे श्रीमन्महागणाधिपतये नमः गन्धद्वारान्द्रादर्शां नचपुष्टां करेषुणे ईश्वरीं सर्वभूतानान्दमिहोपत्वये श्रियं पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवते इन्द्रवान् पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवते सुप्रभयामि श्रीमन्महागणाधिपते महाशुक्लपूजार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि धूपं दर्शयामि साप्तदीपं दर्शयामि साप्तनैवेद्यं निवेदयामि निर्वाल्यं स्वस्याभिषेकं कुर्यात् हरिः ओम गणपती नमः म्हणायचं अभिषेक करायचा गणपतीला ओम तन्मामवतो तद्भक्तारमवतो अवतमाम अवतवक्तारम् ओम शान्ति शान्ति शान्तिः नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वफलदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम् लक्ष्मे सत्यं लक्ष्मे अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवाञ्छानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवोत्तरात्तात् लक्ष्मणात्तात् ब्रह्ममयः तं सत्यानन्दात् तुदेयोऽसि तं प्रत्यक्षं ब्रह्मासि तं ज्ञानयोऽसि सर्वं जगतं तव जायते विग्रहं तत्त्वस्तिष्ठते गणादेम्बुरमच्चार्यभरणादीं तदनन्तरम् अनुस्वारप्रतरः अर्धेन्द्रजतम् कारेण रुद्धम् एतत्तव मनस्वरूपम् गकारपूर्वरूपम् अकारमध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादस्सन्धानम् सगुम्यता सन्देः सैषा गणेशविद्या गणकर्जेः निचृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् एकदन्तो चतुर्हस्तं अश्वङ्गधारणं वरदण्डमस्ते बिभ्राणं मूषकध्वजं लम्बोदरं शौर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धानुष्टाङ्गं पुष्पे सुभोजनं भक्तानुगम्भीरं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च कप्यालो प्रकृते श्रीमन्महागणाधिपतये नमः ऋद्धे नमः शुद्धे नमः सहस्रपरमा सुतमूला सुराङ्कुरादा सर्वगुं हरितमे पापं दूर्वादुस्वप्ननाशुने काण्डात् काण्डात् प्रबृहं ते प्रचक्रे एवानो दूर्वे प्रथमसहस्रेण जटेन च पूर्वाङ्कुरपरमरूपेण सूर्पयामि श्रीमन्महागणाधिपते नमः सुमुखाय नमः ओम एकदन्ताय नमः ओम अभिलाय नमः ओम जगन्नाथाय नमः ओम
लंबोदराय नमः ओम विकटाय नमः ओम जगदम्बाय नमः ओम मोदकप्रियाय नमः ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः द्वादशनामभिः मङ्गलाक्षरान् समर्पयामि ऋतकालोद्भवनानाविध परिमलपत्रपुष्पाणि समर्पयामि धूपम् आजची द्या नोट ओळा वनस्पतिरसोद्भूतम् नैवेद्यार्थे पुरतस्थ कृपया प्रतिगृह्यतां नैवेद्यवदिवानं समर्पयामि अस्तु रक्षालं समर्पयामि मुखरक्षालं समर्पयामि सर्वधर्मनार्थे भोगिप्रदां परं समर्पयामि हिरण्यर्वाय नमः व्यावहारिकदक्षिणां समर्पयामि ओम नमस्कारपदये नमः गणपतये नमः गणपतये नमः कदम्बाय विघ्नेश्वराय सर्वदाय श्रीव्रतमूर्तये नमः ओम ध्रुवन्दे राजा वरुणो ध्रुवन्दे बृहस्पतिः ध्रुवन्दे नन्दे प्रचोदयात् समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि मंगलमूर्ती सर्वांनी हात जोडून गणपती बाप्पाची मनोभावी प्रार्थना करा. श्री गणरायाला विघ्नेश्वर मोरया स्मरता विघ्ने जातीलया कर्णिकुंडले मुकुटश्री शेंदुर उटितनुवर साजिरी प्रथम नमन तुझ मयुरेशा तुम्ही त्रिभुवनांचे राजे मंगलमूर्ती समुद्र वसने देवे मंडले क्षमस्व मे नमः सकल पूजार्थे समर्पयामि सर्वे सर्वे गुरु पूजार्थं दुर्दुक्षेकारकाः गंगे जमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे श्रीवर्णाय नमः सकल पूजार्थे दक्षिणपुष्पं समर्पयामि अपां श्रीवर्णाय नमः पुष्पाणि समर्पयामि धैर्यमुद्रां प्रदर्शयामि शंखार्दनं शंखाद्योतन्द्रदेवतं कुक्षवरुणदेवता पुष्पदेवता देवता गंगा सरस्वती नमः विद्वैभवानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात् शंखोदकेन देवानां च प्रोक्ष आत्मानं च प्रोक्षयेत् श्रीसंसृस्य शंखे जलं पूरयित्वा सकलपूजार्थे पुष्पं समर्पयामि दानाविधपरिमलपुष्पानुष्ठानं तत्र देवताभारणाञ्जनं सुवर्णपक्षाय विद्महे पक्षराजाय प्रचोदयात् सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि कुर्यात् ओम अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् अस्ति लक्ष्म्यस्य सुकृतं वैश्वानराय विद्महे लालिनाय धीमहि सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि ओम नमः सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारोमि इंद्राय नमः पूर्वेला नमस्कार करा. पूर्वेरुकृताय नमः इंद्राय नमः इंद्रलोकपालाय इंद्रधर्मन्ये नमः दक्षिणदिशेमाय नमः यमलोकपालाय नमः यमधर्मन्ये नमः नैऋत्यदिशे नैऋत्याय नमः नैऋत्यलोकपालाय नैऋत्यधर्मन्ये नमः पश्चिमदिशे वरुणाय नमः वरुणलोकपालाय नमः वरुणधर्मन्ये नमः वायव्यदिशे वायव्ये नमः वायुलोकपालाय वायुधर्मन्ये नमः उत्तरदिशे कुबेराय नमः कुबेरलोकपालाय नमः कुबेरधर्मन्ये नमः ईशान्यदिशे ईश्वराय नमः ईशान्यलोकपालाय ईशान्यधर्मन्ये नमः पूर्वदिशे ब्रह्मणाय नमः अधराय दिशानन्ताय नमः आकाशात् पतितं तोयमिदागतसागरम् देव नमस्कारं केशवं प्रतिगच्छते भास्कराय विद्महे भद्रदिक्राय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् वैनेयाय विद्महे चैतन्यतत्त्वाय धीमहि तन्नो चन्द्रः प्रचोदयात् सकलपूजार्थे कमलं ज्ञानमूर्ते नमातीतं गणसदृशं तत्त्वस्यायशम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं
सहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः आनन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः गोपाल कृष्ण भगवान की जय विश्वपालकाय धीमहि तन्नो सोमराज प्रचोदयात् अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि अवहनार्थे असनार्थे लंगरार्थे अक्षतां समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थगुरुदेवाभ्यो नमः जावातच धरायचं उजव्या हाताने हस्तयोः पादुकांना समर्पयामि ध्यायामि समर्पयामि मनादर्शनस्नानं असं मूर्तीला पण एक बोट लावायचं महेरणाय चक्षसे यो शिवतमतेव मातरः तस्मारणमानो यस्याय जन्मतः आपो जनयथा जनः ॐ आप्याय स्वतमेत्रे विश्वदस्वानवृष्टियं भवावाजस्य सङ्गथे पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्तरेण पुनरधिस्नानम् ॐ नरिक्रावण्णकारिशं दुष्टोरस्वस्य वाजनः सरभिनामखागरत्प्रणायोगं शतारिशता दधिस्नानं समर्पयामि दधिस्नानान्तरेण पुनरपि शुद्धोदकस्नानं समर्पयामि घृतस्नानं स्वाहं घृतं घृतस्नानं समर्पयामि घृतस्नानान्तरेण पुनरपि शुद्धोदकस्नानं समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः अतमधस्नानं ॐ नमस्कारताय देवशरन्दिन्दः माध्वे संतोषदे मदनक्तमदोषविदोषविदोषविदोषः मदद्यौरस्तनप्पिता अथमान्नो वनस्पतिर्वदमागोस्तुसूर्यः माध्वे गावो भवन्तुनः जन्मने स्वातुरेन्द्राय सुहृदाम्ने स्वातुरमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मदमागुदाभ्यः निर्याफला पुष्पायाष्टपुष्पणे बृहस्पति प्रसोतास्तानो मुञ्चन्तु गुंहासः समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः षष्ठेन गन्धोदकस्थानं द्वारां दरादर्शां नित्यपुष्टां करीषणे ॐ योपां पुष्पं वेद पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवति तत्रमावापां पुष्पं पुष्पवान् प्रजावान् पुष्पवान् भवति पुष्पोदकस्नानं समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः पुष्पोदकस्नानं दरेण पुनरपि शुद्धोदकस्नानं समर्पयामि भस्मोदकस्नानं ॐ मानस्तोकेतनये मान आयुष्मानो गोषमानो अश्वेश्वरेरजः भस्मोदकस्नानं समर्पयामि सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरुचरणारविन्दाभ्यां नमः भस्मोदकस्नानं दरेण पुनरपि शुद्धोदकस्नानं समर्पयामि सकलपूजार्थे गन्धाक्षरपुष्पं समर्पयामि नैवेद्यं निवेदयामि पूर्वाचमणं समर्पयामि ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा ज्ञानाय स्वाहा उदनाय स्वाहा समाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा देवानं समर्पयामि प्रणाम प्राणापान ज्ञानोदन समन्वय कृपया प्रतिगृहीतां नैवेद्यपतिमानं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि
गणपतमार्ते चन्दनं समर्पयामि आत्मज्योतिषे नमः मङ्गलमाय महानीराञ्जनदीपम् ॐ यत्ते धारयामि नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् वेदमन्त्रं पुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रार्थनापूर्वकं श्रीफलं समर्पयामि सर्वांनी तुम्ही हात वर करा, आरती घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी 2 मिनिट इकडे लक्ष द्या. सर्वांनी हात जोडा. सर्वांनी हात जोडून डोळे झाकून सर्वांनी जरा आत्मनानं शांत बसून सर्वांनी स्वामी महाराजांची मनोभावे प्रार्थना करा. स्वामींना सांगा आपल्या आयुष्यामध्ये जे काही येणारे सर्व संकट असतील तुमच्या कृपा आशीर्वादाने ते सर्व संकट दूर करा. अशीच तुमची कृपा दृष्टी कृपा आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावरती असू द्या. अशीच जन्मोजन्मी सेवा करण्यासाठी बळ बुद्धी ताकद आणि आशीर्वाद द्या. जन्मोजन्मी तुमच्या सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होऊन स्वामींना प्रार्थना करा. इदं फलं मया देवा स्थापितं प्रदस्तवं तेन मे सुफलाप्तिर्भवे जन्मनि जन्मने फलेन फलितं सर्वं त्रिलोकं चतुराचरं तस्मात् प्रदानेन यजमानस्य मनसि चिन्तनमनकामना फलसिद्ध्यर्थं श्रीफलं समर्पयामि. सर्वांनी प्रार्थना झाल्या असेल तर निरेश गुरुजी कसं म्हणतात तसं त्यांच्या पाठीमागे सर्वांनी मोठ्याने म्हणायचं. मला रूप जयं देहि यशो देहि दिशो देहि धनं देहि पुत्रां देहि सर्व काम्यांश देहि मे तुझं स्वामी समर्था काय सांगू आता आमची सर्व चिंता असू द्यावी. आले आले घरा स्वामी 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 आले आले घरा जीवना
एका रांगेमध्ये यायचं. स्वामी महाराजांच्या पादुकांवरती उजव्या पायावरती 2 चमचा दूध, डाव्या पायावरती 2 चमचा दूध घालायचं आणि आपापल्या जागेवर बसून घ्यायचं. अभिषेक चालू असताना कोणीही गप्पा गोष्टी वगैरे मारायचं नाही. मनातल्या मनात ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ असं महाराजांचं नामस्मरण करायचं. अभिषेक चालू असताना पादुकांना किंवा गुरुजींना वगैरे कोणी नमस्कार करू नका. आतमध्ये महाराजांचे चर्म पादुका आहेत. अभिषेक झाल्यानंतर पादुकांना गंध, अत्तर, केशर लेपन, वस्त्र अलंकार, महानैवेद्य, आरती झाल्यानंतर दर्शनासाठी पादुका येते असतील त्यामध्ये सर्वांनी दर्शन घ्यायचं. जरा हार ते घ्या अभिषेक पादुका. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम ओम नमो मदमदें देवेभ्यो ओम शांति शांति शांति. ओम नमो पुरुष एके धर्मं यद्भूतं त्रिभुवनं दामृतत्वशेषानः यदन्याद्रोहदे एतावानस्य महिमा कुष्ठपुरुषः सावस्य विश्वभूतानि पादस्य अमृतं दिवि त्रिपादोषः सजावतिर्चाष्टात्मवदः यत्पुरुषेण भषा आयैतमदमः पूर्वे साध्या संदेवाः दुर्गां देवी शरणं प्रपद्ये सुदर्शनवरहे नमः. अग्ने त्वं मारयानव्य अस्मान् स्वस्तिभिरति दुर्गाणि विश्वाः ओष्ठकल्पे भवतानि कुर्पे स्वासुर्गाय त्रयायकयोः विश्वानि नो दुर्गानि तस्मिन् धन्नावादितानि अग्ने अत्रिमन्मनसा रुणानो अनादितं सहमान् मुख्यमग्निकानि विश्वाक्षामध्ये बोधिदुर्गायग्नेः रत्नोषणमेजोधरेसा चहोदानव्यशतस्य स्वाञ्चाग्नेतलं विप्रयस्मात्मभ्यन्दो भगाय दस्वा बाहेर कोणाही बोला सर्वांना नमस्कार करा. यागस्य प्रथमं संवसानो वैष्णवें लोकयामानन्दं कात्यायनाय विद्महे कन्याकुमारी धीमहि तन्नो दुर्गे प्रचोदयात्. मेधा देवी दुष्मानान् आकाशात् विश्वाची भद्रासमनस्यमाना त्वया दुष्टानदमाना दुष्टान् बृहस्पदेव विदधे सुवीराः त्वया दुष्टर्षभवदे त्वया ब्रह्मा जदश्रेयतत्वया त्वया दुष्टश्चित्रं विन्ददेव सुदानो जदस्तुर्मिणो मेधे मेधाम् इन्द्रो दधातु मेधां देवी सरस्वती मेधां मेश्विना भावा दत्तां पुष्करस्रजा यन्मनः दैवीं मेधा सरस्वती सा मां मेधा दुरभिरजसदाग्स्वाहा
आमां मेधा सुरभिर्विश्वरूपा हिरण्यवर्णा जगदेकगम्यां मेधा प्रत्येकादिशन्दां मयि मेधां मयि प्रजा मयि अग्निस्तेजो दधातु मयि मेधां मयि प्रजा मयि इन्द्रियं दधातु मयि मेधां मयि प्रजां मयि सूर्याभ्राज दधातु हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो महावः जातवेदो लक्ष्मी प्रसगामिनी हिरण्यं विन्देयं गामस्तं पुरतानहम् स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तवेशाय महायोगिने अनसूयानन्दवर्धनाय मित्रपत्राय सर्वकामप्रदाय ॐ भगवन्धर्माय कामसाध्यसाधनाय ह्रीं सर्वविभूतिदाय क्रोधसाध्यादर्शनाय निग्रहान्निवारणाय व्याधेन्द्रान् दुःखं हरहरदारिद्र्यमित्रौश्राय देहं भोषे भोषे अधिक्तं दोषे दोषे धर्मेन्द्रस्वरूपाय धर्मेन्द्रस्वरूपाय धर्मतन्त्रस्वरूपाय नारे प्रचंड स्वामी बड़पाठिशीरे अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करती स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वे भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञे विना काळनाने त्याला परलोकहीना भीती दयाला वाची भीतोसी भय हे पळू दे जवळे उभे स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होश जागा श्रद्धे सहिता कसा होश द्यावी न तू स्वामी भक्त कितंदा दिला बोल त्यांनीच हाता नको डगमगू स्वामी देती साथ होते नमन नाम ध्यानाधितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिते न सोडी कदा शक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी असे पातकी दीन मी स्वामी राया पदे पातलो सिद्ध भाव उद्धराया नसे अन्यत्राता
जगियादिनाला समर्थात राहावी न प्रार्थू कुणाला मला मायना बापना आप्तबंधो सखा सोयरा सर्वतो दीनबंधो तुझा मात्राधार याले कराला नसे शास्त्रविद्या कलादिक काही नसे ज्ञान वैराग्यते सर्वथाहि तुझे करो हे अहंता मनाला मला काम क्रोधादिके नागवेले मनोनी समर्था तुला दागविले नको दूर लोटो तुझ्या सेवकाला नको अंत पावीन नाही तुझे श्रेष्ठ आई अनाथांसी आधार तुझा दयाळा प्रपंचे पुराबद्ध झालो दयाळा तुझा दास मी हे स्मृतीना मनाला क्षमेची असे याचना त्वत्पदाला कधी गोडवाणी न येई मुखाला कधी द्रव्यनार पिले याचकाला समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्पयामि सिद्धेश आहे ना? स्वामी समर्थ चरणारविंदाभ्यां नमः. प्रत्यक्ष महावस्त्रं समर्पयामि. मन लागो रे माझे गुरु खाली बसा ना. बोला टाळ्या वाजवा. Mandala kore,
बोलू नका, शांत बसा सगळ्यांनी. तव चरणांचे दर्शन हो, जरा बोलू नका, जरा थांबा, शांत बसा. तव चरणांचे दर्शन आता मला कधी घडणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करणार तव चरणांचे दर्शन तव चरणांचे दर्शन मला कधी करणार स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी
Thank you.
माल्यादीनि शुद्धेनि मालत्यादीनि मे प्रभो मयार्दान पूजार्थं पुष्पाणि प्रतिवृक्षतां देवन्तिका पकृजम्बघाटलब्धैः पुन्नागजातिकरवेरसर्वपुष्पैः बिल्वप्रवादकतुलेन मालदेवैः त्वां पूजयामि जन्मे नानाविधपुष्पाणि समर्पयामि धूपमाग्रापयामि वनस्पतिर्गोत्रो भवन्ताग्रापयामि नैवेद्यं रक्षतां देव भक्तिं मे जनां कुरु इत्थमे वन्देः प्रतुन्द्राङ्गतिं शर्कराखण्डखाद्यानि देव्यरकृतानि च आहारपुष्पोदं च नैवेद्यं प्रतिगृहीताम् मूर्भुवस्वाहा सुब्रह्मण्य समर्तनारविन्दाभ्यां नमः नैवेद्यार्थे व्रतस्थापिता हविः शाकवाकपक्षपोषमः नैवेद्यं निवेदयामि सत्यं परिषञ्जयामि अमृता भोजनाला पंच पकवान नैवेद्य केला चिपोळी तुम आवडीचे लाडू करंजी असे करायची डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा केशरी दूध घ्या स्वामी देवा हात केला याले कराने प्रसाद द्यावा फुल्या कराने घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा घडू द्यावी आता ते तू न मागू भूमिकाय हृदय व मागे तुझे दोन्ही पाय सर्वस्वी हा जीव चरणीच बाबू तुझी दाक्षिणाने तुम्हा काय देऊ दूर लोटो आपुल्या मुलासे कृपाचंद्र तुमचेच यावा रतासी सर्वे आता घट्ट तुझ्या पदाला पदी देव देशी शरणागताला वयावे असे तळमळीचे पूर्ण कल्याण सकल या जीवाचे बाळपाही तुझी वाट देवा सदा वेळ राहू कृपा ठेवा मनाचे असे दिव्य ठेवा असो माझ्या अंतरी स्वामी देवा अंतरे स्वामी देवा देव जेवला हो देव जेवला या या डोळ्यानं देवया करुणी हात
दुःखकरिता दुःखहरिता वाता विनाते
गोविंदा जल निवासी रमण गोविंदा निवासी रमण गोविंदा वस्तु पवन पुत्र हनुमान की बलिरुद्र हनुमान की मूर्ति भक्त श्री चोळप्पा महाराज की येळकोट आनंदाचा वटार महादेव की पार्वती शिवानंदा ओम गणानान्त्वा गणपतिं ब्रह्मणस्पद आनश्रणवन्नोदिभिस्सेदसादनम् ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् भौमितत्वाय विद्महे विश्वपालकाय धीमहि तन्नो स्वामिनाथ प्रचोदयात् सर्वाणि स्वतमुद्यस्य प्रदक्षिणात्मकर्षयामि यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे पापोऽहं पापकर्माणां तस्मात् कारणभावे रक्ष रक्ष जगदीश्वरा वरसा श्रद्धा रुष्टामनसा वज्रादुराभ्यां कराभ्यां जनाभ्यां प्रणामुष्टा अनेन संकल्पनं प्रकामना सिद्धं ध्याना मानादिनाना विद परिमल द्रविण भजन सद्गुरु श्री स्वामी समर्थ गुरु चरणारविंदो नमः मा प्रियतो भवतो प्रार्थनं सर्वांनी हात जोडा सर्वांनी 2 मिनिट इकडे लक्ष द्या फक्त सर्वांनी हात जोडा सर्वांनी हात जोडून आपण सर्वांनी स्वामी महाराजांची मनोभावे प्रार्थना करा स्वामींना सांगा केलेली सगळी सेवा गोड मानून घ्या काय सेवेमध्ये चूक भूल झाली असेल क्षमा करा भोळा भाव सिद्धीच न्या अशीच जन्मोजन्मी सेवा करण्यासाठी बळ बुद्धी ताकद आणि आशीर्वाद द्या जन्मोजन्मी तुमचं सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होते म्हणून स्वामींना प्रार्थना करा सर्वांनी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षो नको गुणवंता आनंदा शेवट गोड
आता एक 2 मिनिटं तुम्हाला निलेश गुरुजी स्वामी महाराजांच्या समाधी स्थानाची माहिती सांगते. ऐकून घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचा अवतार आहे. जसं पंढरपूरला पुंडलिकासाठी पांडुरंग आले, तसं अक्कलकोटला हे चोळप्पा महाराजांसाठी स्वामी अक्कलकोटला आलेले. तर जिथे आता अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांचं मूळ समाधी स्थान आहे, श्री स्वामी समर्थ समाधी मठ. पूर्वी हे चोळप्पा महाराजांचं घर होतं. चोळप्पा महाराजांसाठी स्वामी अक्कलकोटला आलेले आहेत. तर चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये 21 वर्ष स्वामी त्या ठिकाणी राहिले आणि 21 वर्ष स्वामी महाराजांनी चोळप्पा महाराजांच्या घरी वास्तव्य केलं. आणि स्वामी महाराजांनी 30 एप्रिल 1878 साली चोळप्पा महाराजांच्या घरी स्वामी महाराजांनी समाधी घेतलेली. तर स्वामी महाराजांनी समाधी घेऊन आता 147 वर्ष पूर्ण झालेले. स्वामी महाराजांचं जे मूळ समाधी स्थान आहे हे चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये आहे. बाकीचे सगळे गावोगावी मठ मंदिर हे नंतर सांप्रदायिक मंदिर झालेले आहेत. स्वामी महाराजांनी काय सांगितलंय, जो अनन्य भावाने मला शरण येतो तर त्याचा योगक्षेम या समाधी स्थानात बसून चालवेल, त्याला समाईचं दर्शन सेवा घडेल. तर आता हे जे आमचे गुरुजी आहेत ते चोळप्पा महाराजांचे 6वे वंशज आहेत, निलेश गुरुजी. तर कधी अक्कलकोटला तुम्ही जर आला तर रोज सकाळी मठामध्ये 5:30 वाजता काकड आरती होते. 6 ते 10 वाजेपर्यंत जशी आळंदीला माऊलींची समाधी आहे तशी संजीवनी स्वामींची समाधी आहे. समाधीवर अभिषेक पूजा होत असतात. 10:30 वाजता अलंकार होतो. दुपारी 12:30 वाजता नैवेद्य आरती होते. संध्याकाळी 8 वाजता शेजारती होते. ही सगळी जी काही स्वामी महाराजांची सेवा आहे हे अखंडपणे आमचे जे गुरुवारी आहेत, ज्यांची चोळप्पा महाराजांची 5वी पिढी चालू आहे, श्री वेदमूर्ती नितीन प्रभाकर पुजारी हे गुरुजी असतील किंवा त्यांचे भाऊबंधकी आणि गुरुजींचे आमचे चोळप्पा महाराजांचे वंशज गुरुजींचे चिरंजीव निलेश गुरुजी असतील, हे अखंडपणे करत आलेले आहेत. तर स्वामी ज्यावेळेस चोळप्पा महाराजांच्या घरी 21 वर्ष वास्तव्यास होते, स्वामींच्या काही वस्तू महाराजांनी वापरलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आहेत. स्वामींचं माळ, हुक्का, चौरी, स्वामी महाराजांचं दंड. ज्या विहिरीला पाणी नव्हतं चोळप्पा महाराजांनी स्वामींना न सांगता विहीर खोदली, पण पाणी लागलं नाही. शेवटी चोळप्पा महाराजांनी स्वामींकडे प्रार्थना केली, काही करा माझ्या दारी गंगा आणा. स्वामी स्वतः त्या विहिरीमध्ये उतरून लघुशंका केली. रामराव कोटेश्वर आपलं त्र्यंबकेश्वरचं कुशावर तीर्थ महाराजांनी त्या विहिरीला आणलं. अशा या सगळ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. तर या स्वामी महाराजांच्या चर्मपादुका या गुरुजींकडे, नितीन गुरुजींकडे असतात. कसं दत्त संप्रदायामध्ये पादुका पूजनाला महत्व आहे, अनन्य साधारण असं महत्व आहे. ज्या भाविकांना अक्कलकोटला यायचं होत नाही, आपल्यासारख्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन व्हावं, स्वामी महाराजांच्या समाधी स्थानाची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून सिद्धेश दादासारखे स्वामी भक्त
स्वामी महाराजांच्या मठात, मंदिरामध्ये, घरामध्ये, सार्वजनिक स्वरूपामध्ये स्वामी महाराजांचा पादुका पूजन सोहळा ठेवत असतात. त्या माध्यमातून सर्व स्वामी भक्तांना पादुकांचं दर्शन व्हावं या माध्यमातून दर श्रावण महिन्यामध्ये स्वामी महाराजांच्या पादुका गुरुजी ह्या भागामध्ये घेऊन येत असतात. त्या माध्यमातून स्वामी आज या ठिकाणी आलेले आहेत. तर ह्या पादुकांचं पावित्र्य राहावं त्यामुळं आणि सर्वांना दर्शन व्हावं या हेतूने पादुकांना कोणी हळद, कुंकू, अक्षता, फुलं वगैरे काही न वाहता खाली पादुकांचं कवच आहे तिथं फुलं, अक्षता वगैरे वाहून डोकं टेकून नतमस्तक होऊन आपलं जीवन कृतज्ञ करून घ्या. कधी जर आपल्याला अक्कलकोटला यायचं असेल, मठ मंदिर वेगळं आहे लक्षात घ्या. निलेश गुरुजी किंवा नितीन गुरुजी हे समाधी स्थानाकडे असतात. सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये जर मठामध्ये आला तर आपल्याला सोहळ्यामध्ये असं बसून स्वामी महाराजांच्या समाधीस्थानी पूजा वगैरे करून स्वामींच्या प्रत्यक्ष समाधीला नतमस्तक होऊन दर्शन वगैरे घेता येतं. कधी यायचं असेल तर गुरुजींना फोन करून आपण या आणि सर्वांना दर्शन होणार आहे. त्यामुळं कोणीही घाई गडबड गोंधळ अजिबात न करता शांततेमध्ये स्वामींना आवडेल असं एका रात्रीमध्ये येऊन पादुकांचं दर्शन घ्या. आणि ह्या पादुका पूजन सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. आणि कधी जर अक्कलकोटला आपल्याला यायचं असेल, हा सगळा पूजेचा अधिकार गुरुजींचा आहे. बाकीचे सगळे गुरुजी त्यांच्यासोबत असतात. आपण तिकडे सेवेला असतो, यांच्यावरती असतो. काय सिद्धेश भाऊ, फक्त पादुकांसोबत असल्यामुळं या ड्रेसवरती असतो. काय, माझं नाव राजू आहे. कधी अक्कलकोटला आला तर आम्हाला राजू म्हणून हाक मारायचा, गुरुजी वगैरे काय म्हणायचं नाही. सगळा अधिकार तो गुरुजींचा आहे. निलेश गुरुजींना गुरुजी महाराज वगैरे म्हणायचं लक्षात ठेवा. काय, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि ह्या पादुका पूजन सोहळ्यानिमित्त क्लब हाऊस मध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी स्वामींच्या पादुका असणार आहेत. त्यानंतर पादुकांच्या पुढील कार्यक्रमासाठी प्रस्थान होतील. सर्वांनी लवकर लवकर दर्शन घेऊन आम्हाला देखील तुम्ही सहकार्य करा. नमोदं विदामहे सुगन्धं पुष्टिवर्धनम् कामना फलसिद्धिरस्तु दीर्घायुष्यमस्तु सर्व निजानी तथास्तु म्हणले त्यांच्यापर्यंत आशीर्वाद पोहोचवण्याचा लक्षात घ्या.